दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या, म्हणजे काका पुतणी एकत्र आले आणि ते वर एकत्र आल्यामुळं खाली दत्ता भरणे, कृषी मंत्री आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना एकत्र यावं लागलं. खरं तर इंदापूर तालुक्याच्या लोकांना ते आवडलं नाही आणि ते आवडलं नसल्यामुळं आज नाराजांची इतकी संख्या वाढलेली आहे की त्याच्यामुळं बीजेपीच्या पारड्यात काही मतदान जाण्याची शक्यता आहे. ते कसं होणार आहे, कसं जाणार आहे, काय लोकांचं म्हणणं आहे ते आपण पाहणार आहोत. त्यावर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवकुमार गुनोरे, पाहतोय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटलाचे जे काही कार्यकर्ते आहेत, हर्षवर्धन पाटील प्रेमी कार्यकर्ते, त्यांनी दत्ता भरणेचा पराभव व्हावा किंवा त्या कार्यकर्त्याच्या विरोधात नको त्या गोष्टी केल्या. दत्ता भरणेंच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात नको त्या गोष्टी केल्या आणि कार्यकर्त्यांचं म्हणजे दत्ता भरणेंच्या कार्यकर्त्याचं हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचं येळ्या भोपळ्याचं वैर तयार झालं ग्रामीण भागामध्ये. काय काय ठिकाणी अजून त्यांच्या केसी झालेल्या कोर्टामध्ये तारखा चालू, त्या केसी पण मिटलेल्या नाहीत असा लोकांचा सूर येतो. आणि ज्यांना वाटतं की आम्ही हर्षवर्धन पाटलांसाठी दत्ता भरणेंच्या विरोधात एवढं केलं आणि ज्यांना वाटतं की दत्ता भरणेंसाठी आम्ही हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात एवढं केलं, पण हे मात्र दोघं आता एक झालेत. ती त्यांची मजबुरी, बरोबर आहे, त्यांचे नेते एक झाले, वरचू काका पुतणी एक झाल्यामुळे त्या दोघांना एक व्हावं लागलंय. परंतु जनतेला मात्र इंदापुरातल्या अजिबात ते आवडलेलं नाही. आता आणखी एक कारण आहे की त्यांचं मतदान भाजपच्या पार्ट्यात जाण्याचं कारण की हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने तिकीट आपल्याला मिळेल, झडपीचं मिळेल किंवा पंचायत समितीचं मिळेल म्हणून त्या लोकांनी जी काही तयारी केली होती 7-8 वर्ष, 7-8 वर्ष मी का म्हणतो की निवडणुकाच झाली नाहीत ना 7-8 वर्ष, म्हणून त्यांनी ती तयारी केली की भाऊ आपल्याला तिकीट देतील. परंतु जो गट दत्ता भरणेंसाठी सोडला गेला त्या गटात भाऊंचे कार्यकर्ते नाराज झाले, ज्यांना तिकीट मिळू देता आलं नाही. आणि जो गट भाऊंसाठी सोडला गेला त्या गटात दत्ता भरणेंचे कार्यकर्ते नाराज झाले, कारण त्यांना तिकीट देता आलं नाही. एकतर ह्या नाराजांचा सूर आणि दुसरीकडं सर्वसामान्य जनतेला सुद्धा यांचं आवडलेलं नाही. अरे तुम्ही, लोकांचं म्हणणं असं येतं की नगरपालिकेला तुम्ही प्रदीप गारटकर, प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटलांची आघाडी तयार करता आणि त्याच्यानंतर लगेच 1 महिना जातोय तोपर्यंत लगेच तुम्ही अगोदर दत्ता भरणेंच्या विरोधात तुम्ही गरळ ओकली, दत्ता भरणेंनी तुमच्या विरोधात गरळ ओकली, लोकांनी समोर बसून ती ऐकलं आणि तुम्ही आता लगेच 1 महिना जातोय तोपर्यंत तुम्ही लगेच हात मिळवणी करता, मांडलं बसता. हे सर्वसामान्य लोकांना आवडलेलं नाही. आता काही लोकांना तिकीट मिळलं नाही म्हणून ते नाराज, काही लोकांना ते आवडलेलं नाही म्हणून ते नाराज. त्याच्यामुळे इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाकडे वोटिंग वाढण्याची शक्यता आहे.